हॅशटॅग महालक्ष्मी सरस 2026 नवी मुंबई लखपती दीदी सुंदर सेल्फी पॉईंट आहे. इथे तुम्ही कंदील फ्लॉवर पॉट सुंदर असा हा लोगो आहे. इथे पण तुम्ही सेल्फी काढू शकता. कोल्हापुरी चप्पल खणापासून बनवलेले हे वस्त्र आहे. सुंदर अशी ही गणपतीची मूर्ती पण आहे. बैलगाडी आणि हे सगळे वारकरी विठू माऊली आहे. महिला त्यांचे उत्पादनं कसे तयार करतात. इथे बघा हे फूड झोन आहे. सगळे वांग्याची भाजी आहे. दही ठेचा आणि लोणचं. पुरणपोळीचा मांडा आहे. चवळीची उसळ दही आणि ठेचा. 50 लाख पुढे सावजी चिकन. हे खरडा चिकन आहे. खरडा चिकन हा स्टॉल आहे. हे काय कोंबडी वडे 200. हे कसं आहे थालीपीठ? सोलकढी. ही सोलकढी आहे. हे सुकं चिकन आहे. मटण आहे. वांग्याचं भरीत आणि भाकरी आहे. चिकन किती? प्रॉन्स 200. मटन व्हेजला कॅन्सल केलं आहे म्हणजे फक्त नॉनव्हेज. सावजी चिकन दम बिर्याणी चिकन दम बिर्याणी 300 रुपये थाळी आहे. आणि हा चिकन रस्सा हां. हे चिकन. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे नवी मुंबईमधल्या वाशीमधल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरू आहे महालक्ष्मी सरस प्रदर्शन आणि विक्री 2026. तर इथला मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या चॅनल आर्ट प्रमोद ह्या चॅनलवरती कन्झ्युमर प्रोडक्टचे सगळे स्टॉल्स दाखवलेले आहेत. तर आता ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला महालक्ष्मी सरस 2026चं सगळं सुशोभीकरण, सेल्फी पॉईंट आणि त्यांचा जो काय आर्टचा कॉन्सेप्ट आहे आणि इथे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज फूड स्टॉल्स दाखवणार आहे. तर चला तर बघूया इथे काय काय केलं आहे आणि कुठले कुठले फूड स्टॉल्स आहेत. हा सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता हे हॅशटॅग महालक्ष्मी सरस 2026चं बघा असं इथे सेल्फी पॉईंट आणि वरती उमेद मार्ट आहे. आणि या इथे बघा हे असं हे पण सुंदर असं हे आर्टवर्क केलेलं आहे. या इकडे महालक्ष्मी सरस 2026 नवी मुंबई आणि हे सुंदर असा हा पण अजून एक सेल्फी पॉईंट केलेला आहे. इकडे हे अभंग, त्यानंतर मग भीमसेनी कापूर आणि नंतर मग या इकडे VIP जे येतात त्यांच्यासाठी इथे हे महाराष्ट्र शासनाने अशी ही इथे व्यवस्था केलेली आहे. मग इथून आता पुढे आतमध्ये गेल्यावरती सगळे कन्झ्युमर प्रोडक्टचे स्टॉल्स आहेत. आणि या इथे बघा ही ॲम्ब्युलन्सची पण अशी व्यवस्था आहे आणि फूड झोन त्या बाजूनी आहे आणि प्रदर्शन हॉल पण आहे त्या बाजूला. तर ह्या इथे हा ग्रामविकास व पंचायत राज विभाग उमेद क्षितिज नवे विश्वास नवा आणि बघा ह्या इथे सगळं हे सुंदर असं हे सुशोभीकरण केलेलं आहे. आणि हा आहे कन्झ्युमर प्रोडक्ट्सचा एंट्रन्स, ज्याच्यातले स्टॉल्स मी तुम्हाला माझ्या दुसरं यूट्यूब चॅनल आर्ट प्रमोद त्याच्यावरती दाखवलेले आहे. तो व्हिडिओ तुम्ही त्या चॅनलवरती बघू शकता. आता इथलं पुढे जाऊन आपण सुशोभीकरण बघूया. या इथे बघा हे लखपती दीदी. या इथे या ग्रामीण महिला एक त्यांचं उत्पादन तयार करताना आपल्याला हे दिसत आहे. आणि हा बघा हा असा महालक्ष्मी सरसचा सुंदर असा हा लोगो आहे. आणि या साईडला सुद्धा बघा हे सुंदर असं हे आर्टवर्क केलेलं आहे. इकडे कंदील, फ्लॉवर पॉट आणि बाकीचं तर सगळे इतर वस्तू आहे. या इथे बघा हे पण सुंदर असं आर्ट आहे. विठ्ठल आणि बाकी पण मूर्ती आहे आणि हा सुंदर असा हा लोगो आहे. तसंच इथे गणपती आणि मातीची भांडी वगैरे आहेत, दिवा वगैरे आहे, कोल्हापुरी चप्पल आणि 12 महिन्याचं बघा मराठी कॅलेंडर इथे दाखवलेलं आहे. परत इथे हे लहान मुलांचे सुंदर असे हे खणापासून बनवलेले हे वस्त्र आहेत, नऊवारी आणि बाकी बघा हा विठू माऊलीचा पण आहे आणि हे दुसरं पण असं हे स्कर्ट ब्लाऊज वगैरे आहे. तसे इथे हे सगळे कोकण कॅज्यू प्रोडक्ट्स, गीर गाईचे तूप, देशी गाईचे तूप, गूळ, त्यानंतर मग सुंदर असं हे आर्टवर्क, नंतर मग मोरिंगा पावडर, सुंदर अशी ही गणपतीची मूर्ती पण आहे आणि हा कॉम्बो पॅक वगैरे आहे. या इथे बघा हा केळीच्या पानावर सुंदर असं हे लिहिलेलं आहे. नंतर मग ही मारुती आहे गदा
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि हे असं आर्टवर्क केलेलं आहे. आणि इथे पण हा झोपाळा आहे, बैलगाडी आहे, ही पण एक बैलगाडी आणि हे सगळे वारकरी इथे दाखवलेले आहेत. त्या इथे बघा महालक्ष्मी सरस 2026 आणि हे विठू माऊली आहे. आणि इथे जर बघाल तर हे बघा हा असा जाईंट असा स्क्रीन आहे कर्व फॉर्ममध्ये. इथे सगळे ॲड्स वगैरे पण असतात. त्या स्क्रीनवरती बघा हे असं तुम्ही डिस्प्ले बघू शकता. ही अशी कर्वमध्ये अशी स्क्रीन आहे. त्याच्यावरती इथे डावीकडे महालक्ष्मी सरसचा असा हा लोगो मूव्ह होत आहे. आणि सेंटरला ब्रशनी असं सक्षम महिला विकास महाराष्ट्राचा असं सगळं दाखवलेलं आहे. इथे बघा हँडमेड ज्वेलरी आहे, पैंजण आहे. आणि नंतर मग ह्या साईडला सुद्धा आहे हँडमेड ज्वेलरी, पैंजण वगैरे सगळं आहे. इथे आत्ताच गुढीपाडवा झाला तर हा त्यानिमित्ताने इथे असं आहे मिनिएचर गुढी पण आहे, कलश वगैरे असं. इथे बघा हे लेडीज इमिटेशन ज्वेलरीज आहेत हँडमेड. नंतर मग हे मातीची भांडी आहेत, कंदील. इथे पण हे गणपती आणि बाकी पण असे हे मातीचे प्रोडक्ट्स आहेत. इथे पण हे सुंदर असं राऊंडमध्ये असं हे आर्टवर्क केलेलं आहे हँडमेड. हे पण बघा, इथे पण बघा हे महालक्ष्मी सरसची अशी स्क्रीन आहे. त्या इथे हे सगळे हर्बल प्रोडक्ट्स आहेत, कापूर आणि बाकी सगळे इतर प्रोडक्ट्स आहेत. इथे बघा हे पण हँडमेड सगळं आर्टवर्क आहे. टी कोस्टर, पेन स्टँड, बॅग आहे, पाऊच आहे, हे सगळे इथे आहे. एक द SHG जर्नी अशी ही दाखवलेली आहे. यात बघा महिला त्यांचे उत्पादनं कसे तयार करतात त्याच्याबद्दलचं सगळं इथे डिटेल दाखवलेलं आहे. इथे बघा हे असं क्यूब आहे, त्याच्यावरती अशी ही वेगवेगळी अशी डिझाईन दिसत आहे आपल्याला. तर अशी ही नर्सरी आहे. आणि इथे पण बघा हे महालक्ष्मी सरस 2026 असं वॉलवरती आर्टवर्क केलेलं आहे. आणि ह्या साईडला पण बघा हे सुंदर असं हे आर्टवर्क 3D केलेलं आहे. नोटबुक आणि बाकी सगळे घर, तिथे हिरण दाखवलेलं आहे, फूल आहे. आणि ह्या साईडला सुद्धा हे आर्टवर्क आहे. आणि हा मासा आणि हा नागरांता अगरबत्ती ह्या ब्रँडचं इथे असं हे दाखवलेलं आहे. ह्या साईडनी पण तुम्ही असं आतमध्ये येऊ शकता. आणि हा बघा हा पण एक असा पॅव्हेलियन आहे. इथे पण आतमध्ये 100-125 स्टॉल्स आहेत. त्यापैकी पण मी तुम्हाला काही स्टॉल्स दाखवलेले आहेत कन्झ्युमरचे. तर बघा हे सक्षम महिला विकसित महाराष्ट्र असं आहे. आणि मग इथून पुढे ते आपण स्टार्टिंगलाच एंट्री हॅशटॅग महालक्ष्मी सरस पाहिलं तिथे जाऊ शकतात. तर आता आपण फूड स्टॉल्सकडे जात आहोत. त्याकडे जाताना सुद्धा बघा इथे अशी सुंदर अशी ही रांगोळी आहे. या इथे पण हे असं सुंदर असं हे आर्टवर्क केलेलं आहे. इथे पण तुम्ही सेल्फी काढू शकता. ही स्क्रीन आहे. पण बघा हे महालक्ष्मी सरस 2026 असं सुंदर असं हे सुशोभीकरण केलेलं आहे. आणि हा एक असा सुंदर सेल्फी पॉईंट आहे. इथे तुम्ही तुमचा सेल्फी काढू शकता. इकडे असा इनॉग्रेशन हॉल आहे. या इथे बघा हा इनॉग्रेशन हॉल आहे. इथे लहान मुलांसाठी अशी छोटीशी अशी बालनगरी आहे. तर मित्रांनो समोरून इथून तुम्ही कन्झ्युमर स्टॉल्समधनं बाहेर आले की या इथे बघा हे फूड झोन आहे. या इथे फूड झोनचा एंट्री आहे. पण बघा हे सुंदर असं हे एक आर्टवर्क केलेलं आहे. सेल्फी पॉईंट आहे महालक्ष्मी सरस 2026चा हा. इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत. स्टॉल आहे. काय काय तुमच्याकडे ही डिश कसली काय आहे यात? हे सगळे वांग्याची भाजी आहे. अच्छा, भाकर आणि पोळी. अच्छा अच्छा. हां हां. आणि एक पापड वगैरे. अच्छा अच्छा. कितीला आहे ही? हे 150. 150ला. ही आणि गावरान चिकन थाळी कितीला कितीला आहे? 250 रुपयाला आहे. अच्छा. आणि हे सगळं गावरान मसाल्याचे आणि हे सगळे डिश आहेत तुमच्याकडे? अच्छा अच्छा ठीक. स्टॉल आहे. काय थालीपीठ आहे का? हो थालीपीठ. कितीला आहे हे? ते 80 रुपये. अच्छा. आणि अजून त्याच्यासोबत दही ठेचा लोणचं पण आहे. अच्छा ठेचा लोणचं वगैरे आहे. थालीपीठची थाली आहे. काय दही वगैरे पण येतं का? दही ठेचा आणि लोणचं. अच्छा. कितीला आहे ही? 80 रुपये. 80 रुपयामध्ये एक आहे. हो, एक अच्छा आहे. अच्छा
ठीक आहे. एक प्लेटमध्ये सिंगल येणार हो सिंगल ते हुरड्याचं आहे. हुरड्याचं. अच्छा, ज्वारीचा हुरडा. ज्वारीचा हुरडा आहे. ज्वारीचे कवळे दाणे असतात ना हां. त्यापासून तयार केलेलं पीठ. ठीक आहे. आणि हे तुमच्याकडे एक पाणीपुरी पण आहे इथे. ते कितीला आहे इथे? पाणीपुरी 40 रुपये. 40 रुपयाला किती भेळ आहे? पण आहे. 6 आहे ते. अच्छा, आणि भेळ पण आहे. आणि गव्हाची. अच्छा, ही गव्हाची पाणीपुरी आहे. अच्छा, आणि भेळ कितीला आहे? भेळ 50 रुपये. 50 रुपये. आणि मठ्ठा पण मठ्ठाचा ग्लास कितीला? 20 रुपये. 20 रुपयाला. इथे कोल्हापुरी मिसळ पाव आहे. कितीला आहे हो मिसळ? 80 रुपयाला. आणि काय भजी वगैरे आहे का काय? भजी प्लेट कितीला? हां, 50 रुपयाला आहे. अच्छा अच्छा. स्टॉल आहे. हे काय थालीपीठ आहे का? काय काय येतं यार हे थालीपीठ? हे मिक्स धान्यांचं आहे सगळं. अच्छा, मिक्स धान्याचं. हां. आणि हे काय? चवळीची उसळ. चवळीची उसळ, दही आणि दही आणि ठेचा. अच्छा, आणि काकडी वगैरे. हे लसणाची प्लेट. फ्राय लसूण. फ्राय लसूण कितीला आहे ती? 50 रुपयाला आहे. खाऊन टेस्ट करून बघा. अच्छा अच्छा. पुरणपोळीचा मांडा आहे. कितीला आहे हे? 150 रुपयाला आहे. अच्छा, हा बघा, हा मांडा असा हा तयार झालेला आहे. हा परभणीचा स्टॉल आहे. कशी आहे ही प्लेट? 50 ला हुरड्याची थालीपीठ. अच्छा, हुरड्याची थालीपीठ. त्यात काय थालीपीठ आहे, दही आहे आणि चटणी. चटणी आहे. अच्छा अच्छा, 50ला आहे ना, एक येतो ना त्याच्यामध्ये. ठीक. हा स्टॉल आहे. हे काय कोंबडी वडे किती? कोंबडी वडे. हे काय आहे? चिकन. आणि हे सूप आहे ना. रस्सा. हां हां. आणि रस्सा. कुठला? आणि अळणी रस्सा. आणि हे सुका चिकन. हे चिकन फ्राय. अच्छा, मग वड्याबरोबर काय येतं हे? चिकन फ्राय येतो आणि रस्सा येतो. अच्छा, किती कोंबडी वडे प्लेट कितीला आहे? हां हां, 250ला आहे. किती? 5 वडे येतात का? 5 वडे त्यात राईस येतो. हां. आपला रस्सा आणि रस्सा येतो. अच्छा, आणि राईस नको असेल, नुसता असेल तर? एक वडा वाढवू. हां. एक वडा वाढवू दे. अच्छा, पण 250 रुपयाला. ठीक आहे. बिर्याणी कुठली? दम बिर्याणी आहे. चिकन दम बिर्याणी कितीला आहे ही? 200 रुपये. 200ला आहे. ठीक आहे. इकडे आणि कुल्फी वगैरे पण आहे. अच्छा, ही घरगुती बनवलेली मावा कुल्फी वगैरे आहे. मावा कुल्फी आहे, अंजीर आहे, ड्रायफ्रूट आहे, कितीला आहे जांभूळ ते? आहे. 50 रुपयाला एक पीस आहे. अच्छा, 50 रुपयाला एक. कुठली पण? हां ठीक. पण एक घ्या 50 एक. ठीक आहे. कोलीचा स्टॉल आहे. हे कसं आहे थालीपीठ? 50 रुपयाला काय? ती चटणी, कांदा, काकडी वगैरे सगळं आहे, गाजर वगैरे. ठीक ठीक. काय येतो का? अच्छा, मोहाचा चहा. ठीक ठीक. कुठली डिश आहे मॅडम? कुठली डिश आहे? काय आहे? पाटोळ्याची भाजी. हां, त्यात काय भाकरी आणि बाकी सगळे. हां, आणि हे? अच्छा, ठीक. नाही, मग हे पालकचं वरण आहे. पालक वरण. वांग्याचं भरीत आहे. बेसन आहे. अच्छा, बेसन, ठेचा आणि वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत. अच्छा, हे वांग्याचं भरीत. तर हे सगळे असे. हे काय आहे? हे सावजी चिकन आहे. सावजी चिकन. हो. अच्छा अच्छा. आणि हे हे खरडा चिकन आहे. खरडा चिकन. आणि हे मटन आहे सावजी. मटण. आणि हे अंडा. अंडा करी आहे. अंडा करी. आणि हे सावजीचा रस्सा आहे. सावजी रस्सा. अच्छा, आणि ही कसली भाकरी आहे? ही बाजरीची भाकरी आहे. बाजरी. त्यानंतर ज्वारीची, तांदळाची पण भाकरी असते आमच्याकडे. अच्छा कोंबडी अच्छा. वडे पण असतात. कोंबडी वडे आणि पण. अजून बरेच काही मेनू तयार व्हायचे राहिलेले आहेत. अच्छा, हे चिकन थाली कशी? ही 300 रुपये थाळी आहे. 300 रुपये. ठीक आहे. आणि हे खरडा चिकन पण 300 रुपयेचं आहे. हां हां. मटनचं 450 रुपये थाळी आहे. 400. आणि अंडा? अंडा करी ही 200 रुपये थाळी. अच्छा अच्छा. आणि भाकरी 40 रुपयाला एक आहे. 40 रुपयाला एक ना. तुमचा 53 नंबरचा हा स्टॉल आहे. आमचा हा स्टॉल नंबर 53 आहे. हां, हां. तरी सर्वांना येऊन आम्हाला भेट द्यावा. आणि ठीक. ह्या वर्षी पण आम्ही सावजी घेऊन आलेलो आता. ठीक आहे, चालेल. ठीक. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला स्टॉल आहे. इथे बघा, शिरवाळे, घावणे चटणी, इडली चटणी वगैरे सगळं असं आहे. चपाती, नंतर मग ही कुठली वाटण्याची उसळ आणि हे वरण. आणि यात काय? अच्छा,
सोलकडी ही सोलकढी आहे का? अच्छा. सोलकढीचा ग्लास कितीला आहे रे? 10 रुपयाला. आणि हे ब्रॉन्झ प्रॉन्ज आहे. चटणी हां हां. कितीला ती हे ते कालवण आहे ना प्रॉन्ज? 60 रुपये डिश आहे. 60 रुपये डिश. डिश. अच्छा. हे सुकं चिकन आहे. सुक्का चिकन. हां हां. हे कितीला आहे? हे 60 रुपये डिश आहे. 60 रुपये डिश. अच्छा. ठीक आहे. अच्छा वांगे. चपाती. चपाती हां. आणि हे भात आहे. भात आणि डाळ. तडका वरण. ठीक आहे. हे तयार आहे ना? मटण आहे. हां मटण आहे. अच्छा ठीक आहे. इथे हे वांग्याचं भरीत आणि भाकरी आहे. कितीला आहे ही? 150ला. आणि पुरणपोळीचा मांडा कितीला आहे? ही कितीला आहे? 170. आणि ह्यात काय आहे? अच्छा अच्छा ठीक आहे. हे कशी आहे ही थाली? चिकन किती? 150. आहे ना. आणि हे मोदक 100ला. आणि प्रॉन्स 200. बांगडा 150. हे मांदेली काय? अच्छा. आणि हे चिकन कबाब अच्छा 200. अच्छा अच्छा. संभाजीनगरचा स्टॉल आहे. हे काय भाकरी? ही कुठली भाकरी आहे? बाजरी. आणि हे भात. यात काय? त्याच्यात मटण. मटण. तंदुरी मटण. आणि हे चिकन. चिकन. अच्छा. तर भाकरी चिकन किंवा भाकरी मटण कितीला आहे? कितीला आहे? 300 रुपये. 300 रुपयामध्ये किती? 2 भाकरी. 2 भाकरी चिकन. अच्छा सगळं थाली. पूर्ण थाळी. हां हां. अनलिमिटेड. अच्छा. एवढं सगळं आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या स्टॉलवरती. हां. इथे व्हेजला कॅन्सल केलं आहे म्हणजे फक्त नॉनव्हेज आहे. अच्छा अच्छा. ओके. आणि मच्छीमध्ये काय आहे? हां? मच्छी फ्राय कंटक्की. अच्छा अच्छा. चिकन कंटक्की मच्छी. अच्छा अच्छा ठीक आहे. बघा फिश मॅरिनेट करून ठेवलेले आहे. बांगडा कसा आहे? कितीला? अच्छा 250 रुपये थालीमध्ये. आणि हा कुठला मासा आहे? हां बोय. बांगडाच आहे. मोठा आहे. अच्छा अच्छा. आणि पापड वगैरे आहे. ठीक. हां अच्छा. हा स्टॉल डोरळामधला हा स्टॉल आहे. आणि इथे बघा मटण थाली, चिकन थाली, मच्छी थाली वगैरे सगळं असं आहे. किमती पण त्याच्यावर दिलेल्या आहेत. कुठलं चिकन आहे हे? सावजी चिकन. सावजी चिकन. आणि हे चिकन रस्सा. चिकन रस्सा ग्रेव्हीवाला. ग्रेव्हीवाला आहे. हा. ती कशी आहे डिश? कितीला आहे? हे 350. हां हां. हे 250. 250ला आहे. अच्छा अच्छा. खरडा मटण, तर खरडा चिकन. हे सगळं आहे ते. तुमचा गडचिरोलीचा स्टॉल आहे. ठीक. कुठली बिर्याणी आहे ही? ही दम बिर्याणी आहे. चिकन दम बिर्याणी. हां. कितीला आहे ही? 200 रुपये प्लेट. 200 रुपये प्लेट आहे. हां. हो ठीक. हे कुठलं आहे? चिकन आहे. कुठलं? हां लातूर. आणि हे रस्सा. आणि हे मटण. मटण. कशी आहे डिश ही? 350 रुपये थाळी. अच्छा. आणि 300 रुपये थाली. म्हणजे तुमच्याकडे मग फिश वगैरे पण आहे का? हां फिश थाली कशी? हां मग ठीक आहे. चिकन चिकन डिश कशी? 200 रुपयात. आणि हे व्हेज पिठलं. व्हेज पिठलं. आणि वांग्याचं. मसाला वांगा. अच्छा अच्छा. कितीला आहे मसाला वांगा? 100 रुपयाचा. ठीक. हे चिकन आहे. हा हे चिकन सूप. चिकन सूप आहे ते. हा आणि हा चिकन रस्सा. हां हे चिकन. चिकन. अच्छा. आणि हे इकडे काय? बाजरीच्या भाकरी. बाजरीच्या भाकऱ्या आहे. हा. आणि इकडे तुम्हाला हे सिंक पण दिलेलं आहे सगळं स्वच्छ करायला. स्वच्छता करायला. अच्छा अच्छा ठीक आहे. मटण ही कशी थाली? 300 रुपये. 300 रुपये. आणि बाकी काय आहे? हे चिकन. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा महालक्ष्मी सरस 2026 वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमधला ब्लॉग? इथे मी तुम्हाला महालक्ष्मी सरस 2026मधले सगळे सुशोभीकरण सेल्फी पॉईंट वगैरे दाखवले. आणि नंतर मग ह्यात फूडचे स्टॉल्स पण दाखवले. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.